नव्या युगाला सुरुवात करत असताना पठाडे सर्जिकल व हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून या शहरामधील वेगवेगळ्या शस्त्रक्रियाचं काम होणार आहे. आत्ताच डॉक्टर ग्यातमवार सरांनी सांगितलं की लेझर सर्जरी असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यांच्यामध्ये त्यांचा हातखंडा अत्यंत उत्कृष्ट आहे आणि त्या बाबतीमध्ये या वसमत मतदारसंघातील या जनतेची सेवा करण्याचं भाग्य त्यांच्या माध्यमातून लाभणार आहे. ज्या पेशंट्सला वेगवेगळ्या मेट्रो सिटीला जावं लागत होतं त्यांच्यासाठी आता इथंच ही जी काही सर्जिकलचे जी काही कामं आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे ऑपरेशन्स आहेत ते पठाडे साहेबाच्या माध्यमातून इथंच होणार आहेत. त्या पद्धतीनं लेझरचा वापर कशा पद्धतीनं करता येईल ते आत्ताच ग्यातमवार सरांनी सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलला येऊन ते सातत्यानं ऑपरेशन्स करायचे. त्यांचा हातखंडा चांगला असल्यामुळं निश्चित त्यांचा फायदा या वसमतमध्ये सामान्य माणसाला त्या माध्यमातून होऊ शकतो. आणि दुसरं त्यांचे मित्र भोसले पाटील यांचं सुद्धा मेडिकलचं इथं उद्घाटन झालंय. मी ग्यातमवार साहेब मागच्या महिन्यातच दोन हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हॉस्पिटल कोणाचं असो पण मेडिकल सध्या भोसलेचं राहिले. त्यामुळं त्या भोसले मेडिकलला सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपल्या इथं कालच आपण डायलिसिस सेंटरचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपल्या पुढच्या काळामध्ये त्यांना तिथं सुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहेत. पुन्हा एकदा मी पठाडे सर्जिकल हॉस्पिटल व भोसले मेडिकल यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व इथंही तुम्ही आम्हालाही बोलून मान सन्मान दिला, सत्कार केला त्याबद्दल दोन्ही कुटुंबियाचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या इथे पठाडे सर्जिकल हॉस्पिटल व न्यू भोसले मेडिकल याचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या सर्जरी म्हणण्यापेक्षा ॲडव्हान्स सर्जिकल फील्ड ही बरीच ॲडव्हान्स झालेली आहे. अगदी पहिल्यासारखं राहिलेलं नाही की सर्जरी झाली की 10 ऑपरेशन झालं, 8 दिवस झोपा, 10 दिवस झोपा. आधुनिक पद्धतीने आपण सर्जरी करणार आहोत. यामध्ये कमीत कमी टाके आणि कमीत कमी चिरफाड असेल. रुग्ण लवकर बरा होईल. सकाळी ऑपरेशन झालं की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येईल व कुठल्याही वेदनेचा त्रास होणार नाही आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर कुठलेही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. याची आपण काळजी घेणार आहोत. सर्जिकलमध्ये सर्व सुविधा आहेत. यामध्ये मूळव्याध असेल, भगंदर असेल, फिशर असेल, त्यासोबत हार्निया असेल, अपेंडिक्स असेल, हायड्रोसिल असेल, अंगावरच्या सर्व प्रकारच्या गाठी असतील, त्यानंतर ज्या कंजेनायटल डिफेक्ट्स असतील अशा सर्वांवर सर्जरी अवेलेबल आहे. डॉक्टर बिमारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याला बरीच कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण येतं आहारविहारामध्ये आपली बदललेली जीवनशैली पद्धती, मसाल्याचे पदार्थ असतील, बाहेरचं जेवण असेल, त्यामध्ये अतिप्रमाणात वापर होणारे पेस्टिसाइड्स असतील. त्यानंतर विहारामध्ये आपलं बैठी पद्धत आहे, शरीराला व्यायामाचा असलेला अभाव आहे. या कारणाने बरेच दिवसेंदिवस आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर यासाठी आळा घालण्यासाठी आपण आहारविषयी मार्गदर्शन, त्यानंतर रुग्णांनी कुठली काळजी घ्यावी, कसल्या प्रकारचा व्यायाम करावा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत. आणि तुमच्या घराच्या जवळ आपण आधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल चालू केलं आहे. आपण अवश्य एक वेळेस भेट द्या आणि मार्गदर्शन घेऊन जा. त्यामध्ये तुम्हाला अजिबात वेदना नसतात, रक्तस्राव नसतो. त्यानंतर ऑपरेशननंतर तुम्ही लगेच घरी जाऊ शकता आणि शौचाची नियंत्रण क्रिया ही जागेवर राहते. त्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. बऱ्याच ऑपरेशन केल्याच्या नंतर संडासवरचा कंट्रोल जाईल किंवा संडास आपल्याला आपल्या ऐच्छिक पद्धतीने होणार नाही असं काही नाही. तो फक्त गैरसमज आहे. एकदा अवश्य भेट द्या आणि आपण माहिती घ्या. यस, आपल्याकडच्या औषधी जनरिकला मिळतील, स्टँडर्ड मिळतील, सर्व प्रकारचे मेडिसिन तुम्हाला मिळेल. रुग्णाच्या इच्छेप्रमाणे ते खरेदी करू शकता.